कमळे, मला नाही वाटत नयनतारा मॅडम काय ऐकतील. पण उगाच कशाला आपण आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा आणि ती बाई काहीतरी बडबड करायची. आमचंच चुकलं. आम्ही इकडे यायच्या आधी काही विचारच नाही केला. तुमचं नाही, माझंच चुकलंय. मी तयारच व्हायला नको होतं, इथे यायलाच नव्हतं पाहिजे. मला माहित होतं वाद होणार, ऋषी सरांना त्रास होणार. आपण जाऊया इथनं. चला चला चला. हा चला चला, मला माझ्या घरला जायचंय, गावी परत जायचंय मला. कमळी, कमळी, ऋषी, ऋषी, मी फक्त ऋषीसाठी तुला घरात घेते कमळी. अरे अरे काय छे. आई. हे बघ, हॅलो मॅडम. हे बघा कदम, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही पुन्हा माझ्याकडे कशासाठी पाठवले? मी याच्यावर साईन करून तुमच्याकडे पाठवलं होतं. ते डॉक्युमेंट सबमिट का झालेले नाही आहेत? सॉरी मॅडम, मला त्या कमिटीकडून तशी रिक्वायरमेंट आली म्हणून मी नवीन डॉक्युमेंट्स बनवले आणि तुमची सही घ्यायला पाठवलेत. तुमची काहीतरी गल्लत होती. नॅक कमिटीच्या मीटिंगला मी येऊ शकले नाही, माझ्याऐवजी कामिनीने ती मीटिंग अटेंड केली आणि तेव्हा तिच्याबरोबर मी हे सगळे डॉक्युमेंट्स साईन करून पाठवलेले होते. मग ते अजून सबमिट का झाले नाहीत? ते काय मला माहीत नाही, पण डॉक्युमेंट्स लेट सबमिट केल्यामुळे ग्रेड्स आपल्याला पुढच्या वर्षी मिळतील. अहो असं कसं लेट? एक मिनिट कामिनी, मी तुला साईन करून दिलेले डॉक्युमेंट्स तू सबमिट का केले नाहीस? बापरे, हा रजिस्ट्रार सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आलाय की काय? आता हिला काय सांगू? मीच मुद्दामून सबमिट केले नव्हते, कारण मला त्या कमिटीच्या नावावर पैसे खायचे होते. मी तुम्हाला नंतर फोन करते. मी तुला काहीतरी प्रश्न विचारलाय, उत्तर हवंय मला. ते वहिनी केले होते ते. नाही, नॅक कमिटीला ते सगळे डॉक्युमेंट सबमिट केले होते, पण ते त्यांच्याकडनं रिजेक्शन होऊन आले होते. कसं शक्य आहे? रिजेक्शन होऊन आले होते आणि मग मी आपल्या प्रिन्सिपल साहेबांकडे गेले होते की याच्यामध्ये अमुक अमुक रिजेक्शन्स आहेत, तर ते चेंज करून घ्यायला हवं म्हणून. त्यांच्याचकडे दिले होते मी बदल करण्यासाठी. खूप स्पेलिंग मिस्टेक वगैरे होत्या ऑफिसमधनं. हो ठीक, एक मिनिट. हॅलो सर. हां बोला मॅडम. हां सर, मी कामिनी बोलते. सर, तुम्हाला आठवतं का नॅक कमिटीकडे जे आपण डॉक्युमेंट्स पाठवले होते ते रिजेक्शन होऊन आले होते, त्याच्यात काही चुका होत्या म्हणून? नाही ते म्हणजे सर, आपलं बोलणं सुद्धा झालं होतं त्याच्यावर, नाही का? तुम्ही पण टाकून दिलं होतं की त्याच्यामध्ये काही चुका होत्या, स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे होत्या ऑफिसच्या स्टाफकडनं. आठवतंय का तुम्हाला? आपलं बोलणं झालं होतं तसं. हो म्हणजे मला एक मिनिट. अहो सर, हे काय ऐकते मी? एवढी मोठी चूक कशी काय करू शकता तुम्ही? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही, मी सगळी प्रोसेस पूर्ण करून घेतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पण मुळात हे सगळं सॉरी, बोलायचं होतं. कामिनी, मी तुला यापूर्वी सांगितलं होतं, तुला जर हे काम जमत नसेल तर तसं स्पष्टपणे सांग. मी किंवा राजन ते करू शकतो. नाही, हा का? असं नाहीये वहिनी. मी सांगितलं ना तुला,
मी करणार. माझ्यावर थोडासा विश्वास ठेव. मी करणार. हे ग्रेडचं काम मी नक्की करणार. राजन, असं कसं झालं? सरांचं पण ना काही कळत नाही खरंच. काय करू या म्हातारीचं ना, असं कळत नाही मला. प्रत्येक गोष्टीत काही ना खूप चायलाच पाहिजे काय. अरे दिलीस ना माझ्यावर जबाबदारी, मग सोड ना आता. करेन ना मी. नाही सतत दाखवून द्यायचं असतं की मी अमुक केलं, हे मी केलं आणि हे मी केलं. एकही संधी सोडत नाही माझा पाणउतारा करायची, कळलं ना. एवढी चिडचिड का करतेस? आणि ही फाईल कसली आहे बघू? काय असतं बघ. नाही बघत आहे, नको चिडचिड करूस. काय असणार आहे त्याच्या? ही म्हातारी, तिला ना माझ्यावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे मला माहिती होतं, पण आता माझ्यावर जबाबदारी सोपवली ना, मग ठेव ना थोडासा विश्वास. पण हातात ना पैसा सुटेल तर ना. कॉलेजला ग्रेड मिळवून द्यायचे. अरे ग्रेड मिळवण्यासाठी तुला पैसा चारावा लागतो. पण हिचं मोठं आणखीन नाही नाही, मी माझी कामं दाखवेन, माझ्या कॉलेजचे रिझल्ट दाखवेन आणि मी ग्रेड मिळवून घेईन. असं कोण देतं काय? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळ्या गोष्टी लपून छपून मी करते तरी पण सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत कशा काय पोहोचतायत हे कळत नाहीये. नशीब अजून मोठी नात तिच्या समोर आलेली नाही म्हणून. व्हॉट? तू काय बोललीस? तिची मोठी नात? अगं काय बोलतेस तू? कोण तिची मोठी नात? मोठी छोटी काय, मी नात म्हटलं. अनिकाबद्दल बोल. आई खरं सांग, तू काय बोललीस? आणि अनिका मोठी नात, काय लॉजिक आहे? तू मला खरं सांगणार आहेस? अगं ये, तू काय आता मला प्रश्नोत्तरांची अशी काही सरबत्ती करणार आहेस का माझ्यावर? गप्पा बस. मला असे प्रश्न वगैरे काही विचारत जाऊ नको. इथं माझं डोकं आधीच माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे, कळलं ना. मला थोडीशी कॉफी घेऊन ये ना. मला उत्तर हवंय, मी आधीच सांगते. उत्तर हवंय? शहाणी व्हायला लागली की काय? आई, तू ह्या असल्या लोकांना घरात घ्यायला का तयार झालीस? मला वाटत होतं तू तरी तुझा स्वाभिमान कधीच सोडणार नाहीस, पण आज मात्र हद्द झाली. वहिनी, त्यांची राहण्याची सोय तू माझ्या रूममध्ये करून देशील प्लीज? मी हॉलमध्ये झोपेन. नाही ऋषी, त्याची काही गरज नाही आहे. राधिका, यांना आपली गेस्ट रूम रेडी करून दे. ते आपले पाहुणे आहेत, त्यांचा पाहुणचार नीट व्हायला हवा. त्यांना काय हवं नको ते तू बघ. हो बाबा.